नमस्कार, मी मृणाल पेंढारकर, ह्यूस्टन, अमेरिकेमधून. आज मी साई सच्चरित्राच्या 14व्या अध्यायाचं वाचन करते आहे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु मोहनजींना नमस्कार असो, श्री सीता आणि रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. रतनजी वाडिया, नांदेड, दक्षिणा मीमांसा. मागील अध्यायात आपण पाहिले की बाबांचे शब्द आणि कृपा अनेक अशक्य रोगांवरती उपाय ठरले. आता पाहूया की बाबांनी श्री रतनजी वाडिया यांना बालकाचे कसे वरदान दिले. या संतांचे चरित्र आतून आणि बाहेरूनही गोड आहे. त्यांच्या विविध कृती, नैसर्गिक वाक्यही गोड आहेत. त्यांचे जीवन आनंदाची मूर्ती आहे. साई यांनी भक्तांना कथा सांगितल्या ज्यामुळे ते त्यांना सतत स्मरतात. त्यांनी कर्तव्य आणि कर्माची विविध कथा दिली ज्यामुळे भक्तांना खरे धर्म समजतात. त्यांचा उद्देश लोकांना जगात सुखाने जगण्यास मदत करणे असून ते नेहमी सावध राहून जीवनाचा अंतिम उद्देश आत्मसाक्षात्कार मिळवण्याचे सुनिश्चित करतात. आपल्याला माणूस शरीर प्राप्त होते. हे आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याचे फळ असते आणि त्याच्या सहाय्याने भक्ती आणि मोक्ष साधणे योग्य आहे. त्यामुळे आपण कधीही आळशी नसावे. सतत प्रयत्न करून जीवनाच्या उद्देशाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोजच्या साईलीला ऐकल्या तर तुम्ही नेहमी त्यांना पाहाल. दिवसभर आणि रात्री त्यांची आठवण राहील. अशा प्रकारे साईंचा आत्मसात केल्यास तुमचे मन चंचल राहणे थांबेल. अखेरीस तुमचे मन शुद्ध चैतन्यात विलीन होईल. नांदेडचे रतनजी शापूरजी वाडिया. नांदेड निजाम राज्यात रतनजी शापूरजी वाडिया नावाचा एक मिल कॉन्ट्रॅक्टर आणि व्यापारी राहत होता. त्याने मोठी संपत्ती जमा केली होती. शेत जमीन खरेदी केली होती. त्याच्याकडे गायी, घोडे, रथ, वाहने भरपूर प्रमाणात होते. खूप समृद्ध होता तो. बाह्यदृष्ट्या तो आनंदी आणि समाधानी दिसत असे, पण अंतर्मनात मात्र तो तसा नव्हता. नियतीचे विधान असे आहे की जगात कोणीही पूर्णपणे सुखी आणि श्रीमंत नसते आणि रतनजी हा अपवादही नव्हता. तो उदार आणि दानी होता. गरिबांना अन्न, कपडे देई, प्रत्येकाला विविध प्रकारे मदत करीत असे. लोक त्याला चांगला आणि समाधानी माणूस समजत. पण रतनजी स्वतः दुःखी होता, कारण त्याला मूल नव्हते. जसे भक्तिशून्य कीर्तन, तालविरहित संगीत, बुद्धिशून्य कला, प्रायश्चित्ताशिवाय केलेली तीर्थयात्रा अपूर्ण असते, तसाच मूल नसलेला गृहस्थाचा संसारही अपूर्ण असतो. रतनजी नेहमी या गोष्टीवर विचार करत असे. देव मला कधी पुत्र देईल का? तो चिंताग्रस्त राहायचा आणि जेवणही खूप आनंदाने खात नसे. दिवस रात्र तो हे विचार करत राहायचा आणि त्याला कधी पुत्र प्राप्त होईल. रतनजींना दासगणू महाराज यांचा फार आदर होता. त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल त्यांना विचारले असता दासगणू महाराजांनी त्यांना सुचवले की तुम्ही शिर्डीत जा, साईबाबांचे दर्शन घ्या, त्यांच्या पायावर डोकं ठेवा, त्यांना तुमची व्यथा सांगा, ते तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील. रतनजींना ही कल्पना आवडली आणि त्यांनी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी ते शिर्डीत गेले, बाबांचे दर्शन घेतले, त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि टोपलीतून सुंदर फुलांची माळ काढली, ती बाबांच्या गळ्यात घातली. फळांची टोपलीही त्यांना अर्पण केली. मोठ्या सन्मानाने तो बाबांच्या जवळ बसला आणि प्रार्थना केली. ज्या व्यक्तींना कठीण परिस्थिती सापडते ते तुझ्याकडे येतात आणि तू त्यांना तत्काळ मदत करतोस. हे ऐकून मी तुझ्या पायावर आलो आहे. कृपया मला निराश करू नकोस. साईबाबांनी त्यांच्याकडून 5 रुपयांची दक्षिणा मागितली, जी रतनजींनी देण्याचा विचार करतच होते. पण बाबांनी सांगितले की त्यांनी आधीच मला 3 रुपये आणि 14 पैसे दिले आहेत, तर उर्वरित पैसे फक्त मला द्यावेत. हे ऐकून रतनजी गोंधळून गेले. मी शिर्डीत पहिल्यांदाच आलोय. बाबांची ही माझी पहिलीच भेट. मी कधी बाबांना पैसे दिले? त्याचा अर्थ त्यांना काही कळला नाही. तरीही त्यांनी बाबांच्या पायावर उर्वरित दक्षिणा ठेवली आणि त्याने बाबांना सांगितले की तो मदत मागण्यासाठी आला आहे. बाबांनी त्याला पुत्राचा आशीर्वाद देऊन
द्यावा अशी प्रार्थना केली. बाबांना रुष्ट वाटले. त्यांनी सांगितले की काळजी करू नकोस, तुमचे वाईट दिवस आता संपले. आणि त्यांनी उदी दिली. आपल्या हाताने डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला आणि सांगितले की अल्लाह तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. बाबांकडून परवानगी घेतल्यावर रतनजी नांदेडला परत गेले. दासगणू महाराजांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सगळं सुरळीत पार पडलं तेही सांगितलं. बाबांचं दर्शन छान झालं, आशीर्वाद मिळाले. पण एक गोष्ट मात्र मला समजली नाही. बाबांनी सांगितले की त्यांनी आधीच 3 रुपये 14 पैसे त्यांना मिळाले. रतनजींनी विचारले, ही माझी शिर्डीची पहिली भेट, मग मी आधी पैसे कसे बरे दिले? दासगणू महाराजांनी यावर दीर्घ काळ विचार केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, शिर्डीला जाण्यापूर्वी काही दिवस आधी मौली साहेब नावाचे एक मुस्लिम संत रतनजींच्या घरी आले होते. रतनजींनी त्यांचा सत्कार करण्यासाठी काही पैसे खर्च केले. मौली साहेब नांदेडमध्ये प्रसिद्ध होते. रतनजी त्यांना ओळखत होते आणि त्यांचा सन्मानही करत असत. त्यावेळेला त्यांनी सत्कार केला होता. दासगणूंनी रतनजींकडून सत्काराच्या खर्चाचा तपशील मागवला आणि त्याचा खर्च एकत्र केल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले की खर्च अचूक 3 रुपये 14 पैसे झाला होता. ना जास्त ना कमी. सर्वजण समजले की बाबा सर्व ज्ञानी आहेत. ते शिर्डीत राहूनही सर्व काही जाणतात. भूतकाळ, वर्तमान, भविष्य सर्व माहीत असते. ते हृदय आणि आत्मा यांनी कोणाशीही जुळवून राहू शकतात. रतनजींना हा स्पष्ट अर्थ समजला आणि त्यांचा बाबांवरील विश्वास दृढ झाला. काही काळानंतर त्यांना पुत्र लाभला आणि आनंदाचे पारंपरिक चित्र मात्र नव्हते. कारण असे सांगितले जाते की त्यांना एकूण 12 मुले झाली, परंतु त्यातली 4च मुले जिवंत राहिली. मात्र रतनजींनी ह्याचं दुःख न करता जे मिळालं आहे त्याच्यात समाधानाने उर्वरित आयुष्य घालवले. दक्षिणा मीमांसा. आता आपण या प्रकरणाचा शेवट दक्षिणाविषयी काही टिप्पण्यांसह करूया. हे सर्वश्रुत आहे की बाबा जेव्हा कोणी त्यांना भेटायला जात असत तेव्हा नेहमी दक्षिणा मागायचे. कोणी विचारू शकतो, जर बाबा एक फकीर होते, जगातील वस्तूंपासून पूर्णपणे निर्लिप्त होते, तर त्यांना दक्षिणा त्यांनी का मागावी आणि पैशाची काळजी त्यांनी का करावी? या प्रश्नाचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. बाबांनी खूप काळ काही स्वीकारले नाही. त्यांनी जाळलेल्या माचिसांच्या लाकडी तुकड्यांना जमा करून आपले खिसे भरले. ते कधीही कोणाकडून काही मागत नसत, भक्त असोत किंवा अन्य कोणी. जर कोणी त्यांना 1-2 पैसे दिले तर ते तेल किंवा तंबाखू विकत घ्यायला ते वापरत असत. तंबाखू त्यांना आवडत असे. ते नेहमी बिडी किंवा चिलीम फुंकत असत. मग लोकांना वाटले की संतांना रिकाम्या हाताने भेटायला कसं बरं जायचं. त्यामुळे त्यांना काही नाणी लोकांनी ठेवायला सुरुवात केली. 1 पैसा ठेवला तर बाबा तो आपल्याकडे ठेवत, 2 पैसे ठेवले तर ते लगेच परत देऊन टाकत. बाबा प्रसिद्ध झाले आणि लोक मोठ्या संख्येने येऊ लागले. त्याबरोबर बाबा त्यांच्याकडून दक्षिणाही मागू लागले. श्रुती सांगते की देवतेची पूजा ज्यावेळेस पूर्ण होत नाही, जेव्हा सोन्याचे नाणे आपण त्याला अर्पण करत नाही. जर देवाची पूजा करताना नाणे आवश्यक असेल तर संतांची भेट घेताना का नाही? अखेर शास्त्र म्हणते की जेव्हा कोणीतरी देव, राजा, संत, गुरु यांना भेटायला जातो तेव्हा त्याने रिकाम्या हाताने जाणे योग्य नाही. त्याने काहीतरी अर्पण करणे आवश्यक आहे. यासंबंधी उपनिषदांमध्ये सांगितलेल्या तत्वांचा उल्लेख करता येईल. बृहदारण्यक उपनिषद मध्ये प्रजापतीने देव, मानव, असुरांना फक्त एका अक्षराने दा असे सांगितले. देवतेला त्याचा अर्थ समजला की त्यांना दमा म्हणजे संयम करावा. मानवाने समजले की दान करावे. असुरांनी समजले की दया करावी. तैत्तिरीय उपनिषदामध्ये गुरु आपल्या शिष्यांना दान आणि इतर सद्गुणांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करतो.
दानाबद्दल सांगताना असे म्हटले जाते की विश्वासाने द्या, उदारतेने द्या, नम्रतेने द्या, श्रद्धेने आणि करुणेने द्या. भक्तांना दानाचे धडे शिकवण्यासाठी, पैशाची असलेली आसक्ती दूर करण्यासाठी आणि मन शुद्ध करण्यासाठी बाबा त्यांच्याकडून दक्षिणा मागत असत. पण यात एक वैशिष्ट्य होते. बाबा म्हणत की जे काही त्यांनी घेतले त्यापेक्षा 100 पट जास्त भक्ताला परत द्यावे. असे प्रसंग अनेक आहेत. उदाहरणार्थ प्रसिद्ध अभिनेता श्री गणपतराव बोदस यांच्या आत्मचरित्रात सांगतात की बाबा वारंवार दक्षिणा मागत असत. तेव्हा त्यांनी आपल्या पैशाची पिशवी रिकामी केली. याचा परिणाम असा झाला की बोदस म्हणतात, नंतर जीवनात त्यांना पैशाची कमतरता कधीही भासली नाही, कारण पैशाची कायम भरभराटच झाली. दक्षिणाचे काही गौण अर्थही आहेत. अनेक प्रसंगात बाबा खरोखर पैशाची अपेक्षा करत नसत. उदाहरणार्थ 2 प्रसंग. प्रोफेसर नारके यांच्याकडून बाबा 15 रुपये दक्षिणा त्यांनी मागितली. तर नारके म्हणाले की त्यांच्याकडे एकही पैसा नाही. तेव्हा बाबा म्हणाले, माझ्या माहितीनुसार तुला पैसे नाही, पण तो योग वसिष्ठ वाचत आहेस, त्यातून मला दक्षिणा दे. या प्रसंगात दक्षिणा म्हणजे पुस्तकातून शिकलेले धडे आपल्या हृदयात ठेवून त्याचा प्रभाव अनुभवणे, जिथे बाबा वास्तव्य करतात. दुसऱ्या प्रसंगात बाबा एका महिलेकडून 6 रुपये दक्षिणा मागतात. महिला लाजली, कारण तिला काही देण्यास तिच्याकडे काहीच नव्हते. मग तिच्या पतीने तिला समजावले की बाबा तिला हवे होते की ती आपले 6 अंतर्जनी शत्रू त्यांना समर्पित करेल. बाबा यांनी या स्पष्टीकरणाशी सहमती दर्शवली. यातून स्पष्ट होते की दक्षिणा ही केवळ पैशांची गोष्ट नसून भक्ती, अंतर्मुखता, मानवी शुद्धी यांचे देखील प्रतीक आहे. टीप करण्यासारखी आहे की जरी बाबा अनेक लोकांकडून दक्षिणा गोळा करत असत, तरी ती संपूर्ण रक्कम त्या दिवशी वितरित करत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरीब फकीर बनत असत. जवळपास 10 वर्षे हजारो लाखो रुपये दक्षिणा म्हणून मिळाल्यानंतरही महासमाधी घेतल्यावर त्यांच्याकडे फक्त काही रुपये शिल्लक होते. थोडक्यात काय, भक्तांकडून दक्षिणा घेण्यामागील बाबांचा मुख्य उद्देश होता त्यांना त्याग आणि शुद्धी यांचे महत्त्व समजवणे. ठाण्याचे माजी मामलतदार आणि बाबांचे महान भक्त श्री B.V. देवो यांनी श्री साई लीला मासिकात दक्षिणा या विषयावर एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी इतर गोष्टींबरोबर खालील मुद्दे नमूद केले होते. बाबांनी प्रत्येकाकडून दक्षिणा मागितली नाही. जर कोणी विचार न करता दक्षिणा दिली तर कधीकधी त्यांनी ती स्वीकारली, तर कधी स्वीकारली नाही. त्यांनी फक्त काही भक्तांकडून ती मागितली. ज्या भक्तांना वाटत असे की बाबांनी विचारल्याशिवाय ते दक्षिणा देणार नाही, त्यांच्याकडून त्यांनी कधीही मागितले नाही. जर कोणी त्यांच्या इच्छेविरुद्ध दक्षिणा दिली तर बाबा कधीही ती स्पर्श करत नसत आणि ती तेथे राहिली तर त्यांना ती घेऊन जाण्यास सांगितली जात. भक्तांच्या इच्छेनुसार, भक्तिभावानुसार आणि सोयीच्या अनुषंगाने त्यांनी लहान मोठी रक्कम मागितली. महिला आणि मुलांकडून त्यांनी मागितले. सर्व श्रीमंत आणि सर्व गरिबांकडूनही त्यांनी मागितले असे नाही. बाबांनी कधीही त्या भक्तांना राग दाखवला नाही. ज्यांच्याकडून त्यांनी दक्षिणा मागितली ती दिली नाही. जर एखाद्या भक्ताने मित्राद्वारे दक्षिणा पाठवली आणि त्या मित्राने ती बाबांकडे पोहोचवायला विसरला, तर बाबा काहीतरी मार्गाने त्याला आठवण करून देत आणि ती मिळवून घेत असत. काही प्रसंगी बाबांनी दक्षिणा म्हणून दिलेल्या रकमेतील काही भाग परत करून दाता त्याची काळजी घ्यावी किंवा ती आपल्या देवस्थानात पूजा करण्यासाठी ठेवावी असेही सांगितले. या प्रक्रियेमुळे दाता खूप लाभान्वित झाला. जर कोणी मूळ दिल्यापेक्षा जास्त रक्कम दिली तर बाबा जास्त रक्कम परत करत. कधीकधी काहींकडून मूळ अपेक्षेपेक्षा जास्त दक्षिणा मागितली आणि जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर दुसऱ्यांकडून मिळवण्याचे किंवा उधार घेण्यासाठी सांगत. काहींकडून त्यांनी दिवसातून 3-4 वेळा दक्षिणा मागितली. दक्षिणेद्वारे जमा केलेल्या रकमेतील बाबांनी स्वतःसाठी फार कमी खर्च केला. त्यांच्या चिलिमीसाठी तंबाखू खरेदी करणे, धुनीसाठी इंधन घेणे यासाठी
आणि उरलेले रक्कम ते विविध प्रमाणात विविध लोकांना धर्मकार्यात वाटप करत असत. शिर्डी संस्थेतील सर्व वस्तू विविध श्रीमंत भक्तांनी राधाकृष्णमाई यांच्या सूचनेनुसार आणल्या होत्या. बाबांना नेहमी राग येत असे की महागड्या वस्तू आणणाऱ्यांना ते फटकारत असत. त्यांनी श्री नानासाहेब चांदोरकर यांना सांगितले की त्यांची संपत्ती म्हणजे एक कुपीन म्हणजे एक कपडा, एक तुकडा कापड, एक कफनी आणि एक टीनचा भांड. लोक अनावश्यक बेकार महागड्या वस्तू आणून त्यांना त्रास देतात. काम आणि संपत्ती या आपल्या परमार्थाच्या मार्गातील 2 मुख्य अडथळे आहेत. आणि बाबांनी शिर्डीत 2 संस्था स्थापन केल्या, दक्षिणा आणि राधाकृष्णमाई. जेव्हा भक्त त्यांच्याकडे येत, बाबांनी त्यांच्याकडून दक्षिणा मागितली आणि त्यांना शाळेमध्ये जाण्यास सांगितले. जर त्यांनी या 2 परीक्षा नीट पेलल्या आणि स्त्री आणि संपत्तीशी आसक्ती नसल्याचे दाखवले तर त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने सुनिश्चित होईल. श्री देवो यांनी भगवद्गीता आणि उपनिषदांतील काही श्लोकांचा संदर्भ दिला असून पवित्र स्थळ आणि पवित्र व्यक्तीला दिलेली दानाची कृती दात्याच्या कल्याणासाठी खूप फायदेशीर ठरते असेही दाखवले. शिर्डी आणि तिचा अधिपती साईबाबा यापेक्षा पवित्र काय असू शकते. श्री साईंच्या चरणी प्रणाम. सर्वत्र शांत लाभो.